एक तर आम्ही घेऊ आमच्या छातीवर, त्याच्या दुसऱ्याच्या घालून चालला. तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी नागपूरहून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत. रजत, आज हे आंदोलन कशा स्वरूपात होणार आहे आणि दुसरीकडे बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांची बैठक किती वाजता होतीये? आंदोलन जो आहे तो सध्याही सुरू आहे आणि परसोडीमध्ये ज्या ठिकाणी पोलीस आणि नागपूरच्या जिल्हा प्रशासनाकडून आंदोलनासाठीचं स्थान पहिल्या दिवशीपासून निश्चित करण्यात आलेला होता, त्या मैदानावर हा आंदोलन जो आहे तो आताही सुरू आहे आणि रात्रभर जे आंदोलक जे आहेत ते परसोडीच्या त्या मैदानामध्ये जो व्यासपीठ तयार करण्यात आलेला होता त्या व्यासपीठाच्या ठिकाणी झोपले होते. काल रात्रीपासूनच नागपुरात पाऊस सुरू आहे, त्यामुळे आंदोलकांची काही प्रमाणात अडचणही जी आहे आणि गैरसोय जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. बच्चू कडू आज मुंबईला जातील, अजून हे निश्चित नाहीये की ते किती वाजता जातील, मात्र संध्याकाळच्या सुमारास ते मुंबईला जातील अशी शक्यता आहे. आंदोलन अजूनही सुरू आहे तुमचं? आंदोलन सुरू आहे भाऊ. पाऊस येतोय, काही अडचण वाढली आहे? नाही, पाऊस येत आहे. पाऊस काही जरी आला, जोपर्यंत आम्हाला बच्चू भाऊ सांगत नाही आपलं आंदोलन यशस्वी झालं तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही भाऊ. बच्चू कडू आज मुंबईला जाणार आहे, तरी तुम्ही सगळे इथे कायम राहणार? जोपर्यंत आमची संपूर्ण कर्जमुक्ती होणार नाही तोपर्यंत आम्ही हे ग्राउंड सोडणार नाही. आणि जो 6,000 सोयाबीनला भाव कबूल केला होता यांनी, तो पण द्यावा आणि केंद्र पण चालू करा सोयाबीनचे आणि कपाशीचे. आणि जोपर्यंत आमची पूर्ण कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत बच्चू भाऊचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हे ग्राउंड सोडणार नाही. तर या परसोडीच्या मैदानावरची जी बाहेरची दृश्य मी तुम्हाला दाखवतो, हा जो संपूर्ण मैदान आहे, पाऊस असल्यामुळे जो व्यासपीठाचा मर्यादित भाग आहे त्या भागापुरतेच जे आंदोलक आहे ते मर्यादित झालेले आहे आणि संपूर्ण मैदानामध्ये चिखल जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. मात्र बच्चू कडू जोवर सांगत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी आंदोलकांची भूमिका आहे. आणि आज बच्चू कडू मुंबईला जातील आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळच्या सुमारास मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिनिधींसोबत जर चर्चा झाली आणि त्यामध्ये काही यशस्वीता आली, काही आश्वासन जे आहे ते मिळाले, तर त्या अनुषंगाने पुढची आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे. मात्र आज तरी आंदोलन सुरू आहे आणि आज दुपारच्या सुमारास बच्चू कडू मुंबईला जाण्याची शक्यता आहे. रजत, बच्चू कडूंसह सगळे शेतकरी नेते सध्या कुठे आहेत? त्यांच्याशी काही चर्चा होऊ शकलेली आहे का? त्यांची आता कशी भूमिका असेल? बच्चू कडू रात्री उशिरापर्यंत याच ठिकाणी आंदोलनस्थळी होते आणि आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. जवळच्या एका ठिकाणी ते गेलेले आहे आणि थोड्या वेळानंतर ते या ठिकाणी पोहोचतील असं सांगितलं जात आहे. मात्र आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी कायम आहेत आणि आंदोलन जो आहे तो सुरू राहील अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. जे इतर शेतकरी नेते जे आहेत ते पण नागपुरातच आहेत आणि थोड्या वेळानंतर तेही आंदोलनस्थळी पोहोचतील आणि त्याच्यानंतर मग शिष्टमंडळमध्ये कोण कोण जातील, केव्हा जातील, हे सगळ्या गोष्टीची निश्चितता होईल. मात्र आज शेतकऱ्यांचा आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सगळ्या आंदोलकांचा एक शिष्टमंडळ मुंबईला जाण्याची शक्यता आहे. आणि जी माहिती आतापर्यंत मिळत आहे, संध्याकाळनंतर मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची भेट होऊन या संदर्भातली चर्चा होणार आहे. नक्कीच तिकडचं आंदोलन आणि इकडे मुंबईतली भेट या दोन्ही गोष्टींवर आपलं लक्ष असणारच आहे. रजत, वेळोवेळी अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आपण घेणार आहोत